हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीचा 23 जिल्ह्यांचा निकाल जाहीर झालेला आहे। परंतु मित्रांनो, जे 13 जिल्हे पेंडिंगला आहेत तर ते कोणते कोणते जिल्हे आहेत पेंडिंगला आहेत आणि त्यांचा निकाल कधीपर्यंत जाहीर होणार आहे याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत संपूर्ण माहिती शेअर करणार आहे। पेसा क्षेत्रातील जे 13 जिल्हे आहेत मित्रांनो, त्यांचा निकाल कधीपर्यंत जाहीर होईल आणि त्यांचा निकाल का जाहीर होत नाहीये याविषयी संपूर्ण माहिती शेअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, हे निवड यादीचं प्रतीक्षा मतलब म्हणजेच प्रसिद्धी पत्रक आहे मित्रांनो निवड यादी संदर्भात। याच्यामध्ये बघा कोणकोणते 23 जिल्हे आहेत त्यांचा निकाल काल जाहीर झालेला आहे 23 जानेवारीला। तर बघा हे 23 जिल्हे आहेत मित्रांनो, या सर्व जिल्ह्यांचा निकाल जाहीर झालेला आहे, तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे, टोटल जिल्हे होते 36, परंतु त्यापैकी 23 जिल्ह्यांचा झाला आणि 13 जिल्हे पेंडिंगला आहेत। तर 13 जिल्हे म्हणजे पेसा क्षेत्रातील जे 13 जिल्हे आहेत त्यांचा निकाल का पेंडिंगला आहे ते या ठिकाणी समजून घ्या। या ठिकाणी बघा, या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगितलेलं आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू 17 संवर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका क्रमांक पेटिशन फॉर स्पेशल लीव्ह टू अपील सी नंबर, या ठिकाणी नंबर तुम्ही पाहू शकता, मधील निर्णयास अधीन राहून अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा लागू असलेल्या 13 जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाचे पुढील निर्देशानंतर करण्यात येईल। त्यामुळे निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जिल्ह्यांची नावे खाली, हे 23 जिल्ह्यांचं लागलं। आता समजून घ्या मित्रांनो, कोणते 13 जिल्हे आहेत। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, हे 13 पेसा डिस्ट्रिक्ट आहेत मित्रांनो। पहिला आहे अहमदनगर, 2 नंबरचा आहे पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली असे 13 जिल्हे आहेत जे पेसा क्षेत्रामध्ये येतात। तर यांचा निकाल कधीपर्यंत लागेल संपूर्ण माहिती सांगतो मित्रांनो, ठीक आहे। आता तुम्हाला समजलं की तुमचा निकाल का नाही लागला, तर आता कधी जाहीर होईल ते सांगतो। तर ऑनलाईन वेबसाईटवर जी माहिती मिळाली आहे त्यानुसार येत्या 30 जानेवारीला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या केसची सुनावणी आहे। 30 जानेवारीला सुनावणी झाली तर त्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जर राज्य शासनाला आदेश दिला की तुम्ही निकाल लावू शकता तर आणि तरच पेसा क्षेत्रामध्ये येणाऱ्या या 13 जिल्ह्यांचा निकाल लागेल। जर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नाही किंवा निकाल लावण्यावर जी बंदी घातली आहे ती हटवली नाही तर मात्र निकाल अजून जास्त लांबेल, हे मित्रांनो तुम्ही समजून घ्या। म्हणजेच हे पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरती अवलंबून आहे। सर्वोच्च न्यायालय जे काही निर्देश देईल त्यानुसारच राज्य शासनाला निर्णय घेता येणार आहे। राज्य शासन स्वतःहून यामध्ये काहीच करू शकत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये याची केस सुरू आहे। तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाची वाट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी लागेल। जर त्यांनी 30 तारखेलाच निकाल लावायला परवानगी दिली तर लगेच 1 किंवा 2 दिवसात राज्य शासन तुमचा निकाल जाहीर करेल। 13 जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी लागेल, त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्या विद्यार्थ्यांच्या समोर नाहीये। ठीक आहे मित्रांनो, आता तुम्हाला समजलेलं आहे एक्झॅक्टली की तुमचा निकाल कधीपर्यंत लागू शकतं आणि तुमचा निकाल कोणत्या गोष्टीवरती डिपेंड आहे मित्रांनो, हे पण तुम्हाला समजलेलं आहे। काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि अशाच तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। थँक्यू सो मच, धन्यवाद।